पारडे कोणाचे वाटते? यड्रावकर. गावचा विकास केल्यात अमोल चव्हाण भरपूर विकास केल्यात. यड्रावकर साहेबांच्या सानिध्यात राहून की नाही भरपूर विकास केले. यड्रावकर त्यांना आणतील का निवडून? आणतील की. प्रशासक काय नाही हो, निवडणुकाला आलेल्या चांगल्या नेते मंडळी कामकाज करतात. काय वातावरण मतदारसंघात यड्रावकर साहेबांचं? पारडत अमोलचं इथलं कामाच्या माणसाला लोक स्वीकारणार 100% कोणाला जोर इकडे? अमोल चव्हाण मग आता लोकनियुक्त सरपंच होते, निधी आणल्यात म्हणताय, त्याचा काय फायदा होईल काय? होणार 100% होणार. काम करणारा नेता चांगला आहे. काम करणार नेता चांगला आहे. होय. बरं. यड्रावकर साहेब आहेत पाठीमागे. यड्रावकरने आमच्या गावाला जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये आता हे गेले सगळं, रस्ते, गटारी, परत हॉल दिल्या. त्यामुळे त्यांचं यड्रावकरांचे मोठे काम आहे या गावाला. आता यड्रावकर तुम्ही म्हणताय त्यांचं पारडं जड आहे म्हणताय, विरोधकांच्या या आव्हानासमोर टिकतील काय ते? टिकणार 100% टिकणार. इथं लोक मानणारे यड्राव गटाला मोठे आहे आणि यड्रावकरांसारखा तगडा माणूस पाठिंबा आहे त्यांच्या. स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. सध्या मी आलेलो आहे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे आगर या गावामध्ये. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे आगर मधल्या नागरिकांचे संवाद साधणार आहोत. खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचं जे आरक्षण आहे ते ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे आणि मग या मतदारसंघामध्ये लढत कशी असणार आहे ते आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाहायला गेलं तर या ठिकाणी भाजप, महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे आणि अशी तिरंगी लढत होत असताना मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, इथली विकास कामं कशी आहेत, मतदार नेमकं कुणाच्या बाजूने राहणार, यासह अन्य घडामोडींचा आढावा आज आपण इथल्या या मौजे आगरमधल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या चौकामध्ये काही मंडळी आहेत, आपण त्यांना विचारूया, त्यांच्याशी बोलूया काय आहे नेमकं या मतदारसंघातलं वातावरण आणि या मतदारसंघातलं एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर कशा पद्धतीचं चित्र आहे आणि काय चित्र आहे. नमस्कार. काय बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. काय सध्या मतदारसंघाचं वातावरण आहे? वातावरण काय थंडगारच आहे सगळ्यांचं. थंडगार आहे. अजून प्रचार चालू झाला की नाही? प्रचार चालू झाला. घराकडे येऊन चालले. काय गरम झालं नाही वातावरण? काय माहित नाही आम्हाला. आम्ही काय राजकारणात नाही. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? काय बघा चांगला आमच्या गावाला राहिल्यात बरं. अमोल चव्हाण. बरं. आहे चांगली व्यक्तिमेत. तर काय होती बघा. अमोल चव्हाण काय काम आहे का त्यांचं? हाय. काय पण सरपंच होते सगळ्या गावात चांगलं केलं. केलं? होय. काय काय केलं? काय केलं नाही ते विचारा की. काय केलं? सगळं केलं. केलं त्यांनी. बघा आता काय होतं. मग आमच्या गावावर एकट्यावरच थोडं हे आहे काय. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार हो? शिंदे शिवसेनाचा विचार करतील बघ. ते शिवसेना लाडकी बहीण मुळे त्यांना फायदा होईल. होणार. होणार. लाडक्या बहिणीला स्वीकारतील काय? शिकारणार. लाडक्या बहिणीमुळे बहिणी खुश होणार, भाऊ काय करणार? भावासने बी माफ दिली तर शिंदे सरकारनं आम्हाला लाईट दिवसा दिली. भाजप सरकारनं त्यांची युती आहे. 8 तास दिवसा दिले आम्हाला. 7 वाजे बंद झालं. मग आणि काय पाहिजे? लाईट मोफत दिल्या 5च्या मोटरला. आणि काय पाहिजे? सवाल कुठल्या गटात ना लागले? आमच्या उदगाव संघातनच आगर भागातले कुठल्या पक्षाकडे आहे? शिंदे शिवसेना यड्रावकर. यड्रावकर त्यांना आणतील काय निवडून? आणतील की. लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? लोक काय विचार करणार? आपला काय विकास झालाय एवढाच. विकास काय झालाय? हा झालाय काय विकास? झालाय काय काय झालाय? काय झालाय की आपला रस्ते झाल्या, आपलं काय अडचण आहे ती सगळे योग्य झाल्या. हेच की. कोण केलंय? कोण अमोल चव्हाण आहे आपला. बर. त्यात काय नाही. आपली काय अडचण. बरोबर केलं काय? उगाच सांगालाय? उगाच काय. हा. उगाच काय विषय नाही त्याचा. आता तिरंगी लढत होते. एकीकडे आता भाजप आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे यड्रावकर गट आहे. पारडे कोणाचे वाटते? यड्रावकर. का बरं? का तर वजन बी तसं आहे आणि काम बी तसे आहेत. काम आहेत? काम बी आहेत. खरं काम केलं काय? नुसतं कागदावरचे? केले जयशंभर सगळं केले काम. आग्रात केलंय? आगारात बी केलेच की. बर. प्रत्येकाला निधी आहे. हाय आपली काम भरपूर आहे. आता लोक मतदान करताना पक्ष बघून मतदान करणार, माणूस बघून करणार का काम बघून करणार? पक्ष आणि माणूस हेच महत्वाचं. काम. काम तर महत्वाचंच आहे हो. नमस्कार. बऱ्याच वर्षातून निवडणुका व्हायला लागल्यात. 9-10 वर्षातून जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. काही काळ प्रशासक होता, आता निवडणुका आहेत. प्रशासक चांगल्या का निवडणुका चांगल्या? प्रशासक काय नाही हो, निवडणुकाला आलेल्या चांगल्या नेते मंडळी कामकाज करतात. आगारवाटले अडीअडचणी काढतात. गावाचा विकास होतोय. आता उदगाव मतदारसंघात आणि मौजे आगर मध्ये सध्या काय वातावरण राजकीय चित्र आहे? राजकीय चित्र काय आता आमच्या गावचे उमेदवार अमोल चव्हाण आम्हाला आज तागायत अगर म्हणजे आम्हाला कळताच पहिल्यांदा जिल्हा परिषदचं हे मिळालेलं आहे, तिकीट मिळालेलं आहे. महत्वाचं म्हणजे पंचायत समितीचं 2 वेळा मिळालेलं आहे. 2 वेळा सीटा आमच्या आलेल्या नाही आहेत. जिल्हा परिषदला पहिल्यांदा सीट मिळाल्या असल्यामुळं मौजे आगरचे आमचे अमोल चव्हाणच वणवे मार. कुठल्या गटाकडं? यड्रावकर साहेब.
विरोधात पण आता उमेदवार आहेत किंवा तुल्यबळ आहेत ते पण. आहेत की तुल्यबळ आहेत हो, पण आमच्या आगर भागाला पहिल्यांदा सीट मिळाली नाही, त्यामुळं झेडपीची सीट ही पहिल्यांदा मिळाली आम्हाला. तुम्हाला पहिल्यांदा मिळायला तुमचे उमेदवार तुम्ही राहिलात म्हणालाय, कुठला मुद्दा घेऊन ते लोकांसमोर जाणार? गावचा विकास केल्यात अमोल चव्हाणनी, भरपूर विकास केल्यात. यड्रावकर साहेबांच्या सानिध्यात राहून की नाही भरपूर विकास केलेला, आजपर्यंत केलेला नाहीत. मी पण माजी सरपंचच आहे, आजपर्यंत गावचा विकास झालेला नाही आहे, पण एवढा त्यांनी विकास केला. कागदावर का प्रत्यक्षात? नाही प्रत्यक्ष केलेला आहे, प्रत्यक्ष. तर आता तुम्ही म्हणताय की आता मौजे आगरमध्ये केला, पण मतदारसंघामध्ये काय केलंय? मतदारसंघात आता करणार की, आता निवडून आल्यानंतर होणार की. जसं मौजे आगर मध्ये विकास झाला तसाच विकास प्रत्येक मतदारसंघात करणार नाही त्यांनी. उदगाव मतदारसंघात करणार, बाकीची गावात नाही करणार. निवडून आल्यावर लोकांच्याकडे लक्ष देतील असं वाटतं? 100% देणार. पाठ फिरवणार? नाही 100% देणार. नुसता हात करून जाणार नाही तर उतरून भेटून जाणार. का लोक मतदान करताना माणूस बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? दोन्ही पण बघणार हो, माणूस महत्वाचा आहे हो. विरोधकांचं आव्हान काय असणार का तुमच्या उमेदवार? आहे की आव्हान असणारच की, प्रत्येक उमेदवार आव्हान देणारच की, पेलणार काय आव्हान? पेलणारच की. काय निवडणुका लागल्यात काय लक्ष आहे की नाही? हाय की सगळ्या गावाचं लक्ष आहे, तुमचं पण आहे? आमचं पण आहेच की. कसा पाहिजे आता आपल्याला निवडून येणारा उमेदवार? उमेदवार चांगला, तडफदार, गावची कामं व्हावं, लोकांत जनमताचा असावा, प्रत्येकाला ओळख देणारा असावा, निवडून जाऊन गेल्यानंतर परत तिकडे माग न बघणारा नको, कायम सहवासाचा असावा. गावची कामं काय झाल्यात काय हो? आहेत की गावची कामं आहेत, प्रत्येकानं केलेलीच आहेत. प्रत्येकाच्या ह्याच्यातनं संधीच्यातनं ग्रामपंचायतच्या माध्यमातनं कामं हे येणारा फंड हा खर्च करावाच लागतोय. आता काय वाटतं कुठल्या पक्षाचं पारडं जड वाटतं मतदारसंघात? अजून तर काय तसं काय कोणाला काय सांगू शकत नाही. अजून तर आता तर सुरुवात झाली आहे. तोपर्यंत अजितदादा ही वारल्यानंतर अजितदादांचं हे झाल्यानंतर 2 दिवस दुखवटा त्याच्यात लोकांनी प्रचार करायचं थांबले. आता उद्यापासून सुरुवात होईल. मामा म्हणलं पहिल्यांदा इतक्या आता मला कळतं त्यापासून पहिल्यांदा मौजे आगरला जिल्हा परिषद तिकीट मिळालं असं म्हणतात. तुमच्या काय भावना आहेत मग? बरोबर आहे की, पहिल्या प्रथम मिळालंय जिल्हा परिषदचं. आम्हाला आग्रात कधी मिळालेलंच नव्हतं, आता मिळालंय. गावकऱ्याला गावकरी उचलून धरतील काय? आता ते काही सांगू शकत नाही. गावकरी म्हणून तुम्ही काय सांगा? गावकरी म्हणतात, लोक गावकरी म्हणतात. आता लोकांच्या जनमतातनं काय असेल ते. लोक आता मतदान करताना काय बघणार? माणूस बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार? माणूस बघणार, काही पक्ष बघणार, दोन्ही तंत्रावर जाणार आहेत. काही पक्षाची माणसं आहेत, काही माणसाला मानणारी माणसं आहेत. हे दोन्ही पक्षाचे पक्ष बघणारी भरपूर आहेत लोक. लोक कोणाच्या बाजून राहतील असं वाटतंय? असं काही सांगू शकत नाही आता तर सध्या. निवडणुका लागल्यात आहे ना बऱ्याच वर्षानंतर, काय वातावरण आहे मतदारसंघात? यड्रावकर साहेबांचं का बरं? विकास काम भरपूर झालेत ना. काय केलं विकास? विकास काम काय रस्ता गटारी भरपूर झालेत विकास काम. विकास कामं झाल्यात म्हणते, खरं नुसतं लोक विकास कामं बघतील काय? नाही विकास काम त्यांचं हे आहे, चांगलं आहे ना. इथं वातावरण चांगलं आहे त्यांचं. तिरंगी लढत आहे, एकीकडे भाजप आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे यड्रावकर गट आहे. यड्रावकर साहेबच इथं. यड्रावकर साहेब यड्रावकर साहेबांना दोघांचं आव्हान आहे की या? आहे की खरं, यड्रावकर साहेबच इथं आहेत ना. आणि गावचे उमेदवार आहेत, कोण आहे उमेदवार? अमोल दादा चव्हाण. गावचे उमेदवार आहेत आणि गावचे बी उमेदवार आहेत. सपोर्ट चांगला आहे त्यांचा. यड्रावकर साहेबांच्या जवळचे आहेत. विकास काम पण भरपूर केले, निधी पण भरपूर आणल्यात ना. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच होते, त्यामुळे विकास काम भरपूर केले. आता लोकनियुक्त सरपंच होते, निधी आणल्यात म्हणताय, त्याचा काय फायदा होईल काय? होणार 100% होणार. लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? लोक मतदान करताना हेच की आता आपल्या विकास कामावर या मुद्द्यावर विकास कामाच्या मुद्द्यावर. आता यड्रावकर तुम्ही म्हणताय त्यांचं पारडं जड आहे म्हणताय, विरोधकांच्या या आव्हानासमोर टिकतील काय ते? टिकणार, 100% टिकणार. कशाच्या जोरावर? विकास काम यड्रावकर साहेबांच्या विकास कामाचे आणि उमेदवार पण चांगला आहेत ना. तुम्ही मग मनापासून सांगालाय कार्यकर्त्या म्हणून सांगालाय? नाही मनापासून निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर, 9-10 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे मतदारसंघात, उदगाव मतदारसंघात, मौजे आगर गावात? आहे की अमोल चव्हाण आहे. कोणाचं अमोल चव्हाण वातावरण आहे? होय. काय वातावरण आहे? आहे की त्यांचंच आहे आता वातावरण. जोर आहे? होय, जोर त्यांचाच आहे. कशामुळं? वातावरण कामं केल्यात ग्रामपंचायतीच्या वेळेला त्यांनी. काय कामं केलं? कामं हे आपले गटाराची डांबरी हे ते केलेत की कामं. अमोल चव्हाणांच्या विरोधात 2 तुल्यबळ देखील उमेदवार आहेत, भाजपचे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत. असणार की हो. मग कसा त्यांना टक्कर कशी देणार अमोल चव्हाण? देणार की हाय त्या ह्याचा इथं होते विकास कामं करणार आहेत नाही त्याने. विकास कामं करणाऱ्याला लोक मानतील काय? म्हणणार की हो. म्हणणार की लोक पुन्हा काय विकास कामं बघणार, पक्ष बघणार का नेता बघणार? नेता बघून पण करणार, कामं बघणार, त्यांची कामं कोणाकडं होत्यात ते बघणार.
या आव्हानाला अमोल चव्हाण सामोरे जातील असं वाटतंय. विरोधक तुल्यबळ असं वाटतंय की नाही. आहेत की खरं सामोरे जाणार ते. बरं, निवडणुका लागल्यात. हा? काय जोर आहे की नाही जोर आहे की कुणाचा. अमोल चव्हाण. अमोल चव्हाण. होय. का बरं. कार्यकर्ता चांगला आहे. कार्यकर्ता चांगला आहे. काय केलंय कार्यकर्त्यानं. कामं केलेत की भरपूर कामं केले. काय कामं केलं. काय कामं केलं. रस्त्याची कामं केल्यात. हम्म. पाणी हम्म. गटारीची कामं केल्यात. बरं. आता तिरंगी लढत आहे आणि तुम्ही जोर एकट्याचा आहे म्हणलाय. बाकीचे पण 2 उमेदवार आहेत की तुल्यबळ आहेत ते पण. आहेत. मग खरं काम करणारा नेता चांगला आहे. काम करणारा नेता चांगला आहे. होय. बर. यड्रावकर साहेब आहेत पाठीमाग. पाठीमाग आहेत. होय. बर, मग यड्रावकर साहेब काय चमत्कार करणार काय. करणार की हा? करणार की. कारण तुमचं आग्रह नाही फक्त 7-8 गाव आहेत. उदगाव आहे, अर्जुनवाड आहे, गारवाड, कुटवाड, कनवाड आहे. टाकून देत की. आणि आपल्या आग्रात पहिल्यांदा तिकीट मिळालं हो 50 वर्षात. बर, 50 वर्षात पहिल्यांदा मिळालंय. पहिल्यांदा मिळालंय. मग बाकीचे लोक स्वीकारणार काय खरं. स्वीकारणार. काय प्रचाराचा जोर कोणाचा आहे इकडे. प्रचार गावाला जाऊ आमच्या कोण आहेत. अमोल चव्हाण. जोर आहे. हा, गावात जोर असणारच. का बरं. प्रथम पहिल्यांदा या गावाला उमेदवारी मिळाल्या ना. कुठली आतापर्यंत गावाला उमेदवारी आमच्या मिळालेली नव्हती. हे पहिल्यांदा मिळाले त्यामुळे लोकांचे प्रतिसाद आहे चांगला. चांगलं आहे. चांगला प्रतिसाद आहे. बरं. आता लोक स्वीकारतील काय खरं बाकीचे. 100%. कशावर लोक का बस स्वीकारणार लोक. त्याचे इथे काम पण झालेलं आहे चांगलं. यड्रावकरने आमच्या गावाला जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये आता हे दिले सगळं. रस्ते, गटारी, परत हॉल दिल्या कार्यक्रमासाठी. बरेच चांगले पाणी रस्त्याला पैसे दिल्या. त्यामुळे त्यांचं यड्रावकरांचं मोठं काम आहे या गावाला. त्यामुळे तिने दिलेले उमेदवार आहे. त्यामुळे 100% त्या माणसाला इथनं प्रतिसाद चांगला आहे. आता यड्रावकरांनी उमेदवारी दिलाय म्हणताय. मौजे आगारला उमेदवारी मिळाल्या बऱ्याच वर्षानंतर. कुठतर मोठे गाव अर्जुनावर उदगाव ती गाव नाराज असं वाटत नाही उमेदवार मिळाल्यामुळे. आता कसं झालंय आता पण उदगाव मोठं गाव आहे. कायम तिथंच उमेदवारी मिळत होती. प्रथम एखाद्या छोट्या गावाला सुद्धा उमेदवारी मिळते की देऊ शकतात हे यड्रावकरांनी त्यातनं हे केलेलं आहे. आणि यड्रावकरांचा चांगला इथं लोक मानणारे यड्राव गटाला मोठे आहे. छोट्या गावातल्या उमेदवाराला मोठ्या गावातले लोक स्वीकारणार काय. शिकणार किंवा स्वीकारणार. ज्याच्या त्याच्या कामावर. पण आता जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदला नवीन एखादा चांगला होतकरू जर इथलं एक मॉडेल आहे याचं सरपंच काम केलेलं. ते काम केलेलं बघून लोकांनी त्याच्या कामाचं इथला बघितलेलं की मॉडेल बघितलं आग्रात येऊन बघितलं की त्यांच्या लक्षात येतंय की हा माणूस जिल्हा परिषदला आपल्या पण गावात काय करू शकेल. म्हणून लोकांचं आहेच. पण विरोधक पण तगडे आहेत किंवा समोर भाजप आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडी आहे. 3 पक्ष एकत्र आलेले आहेत ते. मग विरोधकांच्या समोर तुमचा उमेदवार टिकणार काय मग. टिकणार किंवा टिकणार कारण याचं पण यड्रावकरांचा शव आता जयसिंगपुरात पण सगळे तगडीच होते की तिकडे. तर येताना शव तिथं आघाडी आलीच आहे. आणि शव आघाडीचा तसा प्रतिसाद चांगला आहे तालुक्यात. आमदार असल्यामुळं चांगला प्रतिसाद आहे. आता काय लोक मतदान करताना कुठल्या गोष्टी विचार करणार. पक्षाचा करणार, माणसाचा करणार, नेत्याचा करणार. इथं सरपंच केलेल्या कामांचा गावातल्या विचार करणार. पाठिंबा त्यांच्या पाठिंबा आमदार आहे. आणि यड्रावकरांसारखा तगडा माणूस पाठिंबा आहे त्यांच्या. निवडणूक लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बऱ्याच वर्षानंतर आहे की नाही. काय वातावरण आहे गावात. वातावरण आहे की आमचं मत कोण आहे. अमोल चव्हाण. एकच नाही खरं बाकीचे नाहीत की. तिरंगी लढत आहे. तिरंगी आहे. आमची तर आहे सीट उभी सांगितलं तुम्हाला ती. लढत कशी होणार. पार्ट कोणाचं दिसते. पारडत अमोलचं इथलं. इथं मतदारसंघात सांगायला गेलं तर उदगाव मतदारसंघात. उदगाव मला सांगायचं त्यांचा खाली उदगाव मतदारसंघात 9, 7, 8, 9 गाव आहेत. होय तर आमची सीट चांगली आहे. फार्मात सगळीकडे प्रचारला अमोल चव्हाण. कशामुळे तुमची सीट फार आम्ही आता प्रचार असतोय कायम बघतोय ना सगळीकडे. तुमच्यासमोर विरोधकांचं आव्हान आहे की महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, सगळी आहेत. तर आम्ही सीट सांगितलं तुम्हाला. काय केलं असं तुमच्या सीटनं आव्हान असं म्हणजे सरपंच ते कार्याचं चांगलं आहे. प्रत्येक लोकांपर्यंत जातात पोहोचतात त्यांनी कुठं चांगलं कार्य आहे. मतदारसंघात काही संपर्क आहे त्यांचा. आहे की पूर्ण त्यांचा आहे. कुठं ते नवीन आहेत असं वाटत नाही का. मतदारसंघात लोक म्हणतात ते नवीन आहेत. आता नवीन नाही. आम्ही प्रत्येक त्यांचा आता बरेच जाते 5 वर्ष पूर्ण होते इथं. इथं नाही बाकी मतदारसंघात. मतदारसंघात सुद्धा त्यांचा पर्याय चांगला आहे. लोक आता काय मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार. आता करणार म्हणजे आता लोकनेता चांगलाच आहे ना तो सध्या. आता म्हणजे आपला फिरणारा सगळा आता तरुण आहे तो. म्हणजे पूर्ण लोकांपर्यंत पोहोचते. हाक मारले येतोय सगळं पूर्ण. तुम्ही काय सांगाल. लोक आता निवडून येणारा जो उमेदवार आहे लोक ज्याला मतदान करणार जो निवडून येणार आहे तो निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे. आता बनला ते अमोल चव्हाणच की. अमोल चव्हाण. का बरं. हा म्हणजे आपल्याला व्यक्ती आहे ते काम करणार. काम करणार. पण तिरंगी लढत आहे. 3 उमेदवार मतदारसंघात एकमेकाच्या विरोधात आहेत. आमचं अपेक्षा आहे तीच. काय सांगावं कुणाचं पारडं या मतदारसंघात पारडं कुणाचं दिसतं. सध्या तरी आमची तर अमोल चव्हाणचं पार्ट चांगलं आहे.
तिने 5 वर्ष सरपंच पदावर काम केलेलं आहे. त्यामुळं घरोघरी त्याचे संबंध चांगले आहेत, रस्ते वगैरे केलेले आहेत, कामं भरपूर केलेले आहेत. तालुक्यात त्यांचे ग्रामपंचायतच्या ह्याच्यातनं त्याचा चांगला नंबर बी आलेला आहे, म्हणजे कामाच्या बाबतीत. त्यामुळे आम्हाला बाहेरचं काही माहित नाही, फक्त आमच्या इथले सीटच आम्ही सांगू शकतो. आता तुम्ही सांगायला की त्यांनी कामं केल्यात, ग्रामपंचायतला 5 वर्ष चांगली कामं केल्यात, पण ही ग्रामपंचायत निवडणूक आहे, निवडणूक नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. बाकीच्या गावातली लोक तुमच्या उमेदवाराला स्वीकारणार काय मग? स्वीकारणार की का बरं? नाही, कामाची व्यक्ती असल्याने स्वीकारायला लागेल ना. अनुभव आहे ना कामाचा. बाकीच्या गावातली कामं केलं? बाकीच्या गावातलं आता इथले बाकीच्या गावात आता करणार निवडून आल्यानंतर. कुठल्या पक्षाकडून त्यांनी लढवतात निवडणूक? त्यांनी राजेश शाहू आघाडी. त्यांच्या विरोधात सुद्धा 2 आघाड्या म्हणजे हे आहेत पक्ष आहेत, एक भाजप आहे, महाविकास आघाडी आहे. त्यांचं आव्हान काय नाही का तुमच्या उमेदवाराला? असणार की करते ते. आम्ही काही जास्त राजकीय मध्ये नसतो, फक्त आमच्या लेवलचं आम्ही सांगू शकतो. इथलं सांगू शकतो, बाहेरचं काही आपण सांगू शकत नाही. लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? व्यक्ती बघून करणार, त्यांची कामाची पद्धत बघून करणार ना. व्यक्ती आणि कामाची पद्धत, कामाच्या माणसाला लोक स्वीकारणार 100%. आणि काय बघणार? आणि काय बघायचं, काय करायचं, आम्हाला कामच पाहिजे ना. निवडणुका लागल्यात काय प्रचार आहे की नाही? आहे प्रचारात पुन्हा जोर आहे. अमोल चव्हाणच आहे. काय सगळे अमोल अमोल म्हणलाय, काय केलं असं अमोल? काय तिथं काय करणार, करतो म्हणतात. आता बघूया काय करतं पुढं. आणि अमोल निवडून आल्यावर काम करतील काय? करते ना, असं विश्वास देतो मी. मला निवडून आणले, मी काम करतो देत येतात. करतील काय काम निवडून आल्यावर? करणार की. काय प्रचारला गेलता का नाही? काय प्रचारला गेलो तू कोणाचा जोर इकडे? अमोल चव्हाण. काय सगळे अमोल चव्हाण म्हणला? अमोल चव्हाण काय रात्री 12 वाजता हाक मारले तरी हो देतोय आणि काम करून घेतोय. काय बाबा काय काम आहे म्हणून विचारतोय. तसे दुसरे अर्थ नाही. बाबा तुमचं काय काम आहे म्हणून उठून येतोय फोन केल्यावर. काय काम आहे विचारू शकतोय. पण अमोल चव्हाण त्यांच्या विरोधात 2 तुल्यबळ उमेदवार आहेत, भाजपचे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत. अमोल चव्हाण टिकतील का त्यांच्यासमोर? टिकणार की. कशामुळं? बघा तुम्ही आता 7 तारखेला काय टिकायला काय केलं असं? टिकायला कामं करतात, गोरगरिबांचे कामं करतात. काम करताना मताचा हेतू डोळ्यासमोर ठेवून करतात, खरोखर करतात निस्वार्थीपणे? बरोबर करतात. मी मतदानाला उभा राहिलो म्हणून असं करत नाहीत. गोरगरिबांची कामं करतात. दुसरं काम म्हणजे त्यांची अपेक्षा नसती बाबा मी निवडून उभा येईल नाही असं. मी गोरगरिबांची ती कामं करतोय, त्यामुळे आम्ही त्यालाच मतदान करणार आहे.